नमस्कार मित्रांनो, आपल्या सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत का होते, यामागे कोणती मानसिक कारणं असू शकतात, याबद्दल आज आपण काही मनोरंजक आणि मानसशास्त्रीय तथ्य जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमी हसणारी आणि सतत बोलणारी व्यक्ती अचानक शांत का होते, या प्रश्नाचा जेव्हा आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करतो तेव्हा सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण समोर येतं. ते म्हणजे भावनिक थकवा, म्हणजेच इमोशनल एक्झॉस्टन्स. वरवर पाहताना हा बदल अत्यंत साधा किंवा तात्पुरता वाटू शकतो, परंतु या शांततेच्या मागे मनाची एक खूप मोठी लढाई सुरू असते. जो माणूस नेहमी वातावरणात जिवंतपणा आणतो, जो प्रत्येकाच्या सुखात दुःखात धावून जातो आणि सतत ऊर्जावान दिसतो, तो जेव्हा अचानक अबोला धरतो तेव्हा समजून जावे की त्याच्या मनातील भावनिक ऊर्जेचा साठा संपूर्णपणे संपला आहे. आपण पाहणार आहोत की नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये हा भावनिक थकवा कसा निर्माण होतो, त्यामागे कोणती मानसशास्त्रीय कारणे असतात आणि ही अचानक आलेली शांतता नेमकी काय दर्शवते. मानसशास्त्रात एक अत्यंत गंभीर संकल्पना आहे, ज्याला स्माइलिंग डिप्रेशन किंवा हाय फंक्शनिंग एन्झायटी म्हटले जाते. नेहमी बोलणाऱ्या आणि आनंदी राहणाऱ्या बहुतांश व्यक्ती या वर्गात मोडतात. या व्यक्तींचा एक स्वभाव असतो की त्या स्वतःचे दुःख, स्वतःचा त्रास किंवा मानसिक ताण कधीही चेहऱ्यावर दाखवत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे वैयक्तिक प्रश्न बाजूला ठेवून समोरासमोर, मित्रांसमोर किंवा कुटुंबासमोर सतत उत्साही असण्याचा मुखवटा घालते, तेव्हा मेंदूला काम करावे लागते. एका बाजूला आत सुरू असलेली दुःखाची किंवा चिंतेची वादळे दाबायची असतात आणि दुसऱ्या बाजूला चेहऱ्यावर हसू ठेवून उत्साहाने बोलायचे असते. हा मुखवटा काही दिवस, काही महिने व्यवस्थित चालतो, पण एक दिवस असा येतो जेव्हा ही अतिरिक्त ऊर्जा निर्माण करण्यास पूर्णपणे नकार देतो. या स्थितीत मानसशास्त्रात बर्नआउट म्हणतात. जेव्हा हा बर्नआउट होतो तेव्हा ती व्यक्ती अचानक शांत होते. ती समोरच्यावर रागवत नाही किंवा भांडत नाही. ती फक्त बोलणं थांबवून स्वतःला संवादातून बाहेर काढून घेते. आपल्या शरीराला जशी शारीरिक ऊर्जेची गरज असते, तशीच आपल्या मनाला भावनिक ऊर्जेची म्हणजेच इमोशनल एनर्जीची गरज असते. नेहमी बोलणाऱ्या व्यक्ती सहसा एम्पॅथ किंवा इतरांच्या भावनांबद्दल अतिसंवेदनशील असतात. त्या केवळ स्वतःचेच नाही तर आजूबाजूच्या लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतात, त्यांना धीर देतात आणि त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत त्या नकळत स्वतःच्या खात्यातून भावनिक ऊर्जेचा अतिवापर म्हणजे ओव्हरड्राफ्टिंग करत असतात. जेव्हा एखादी बँक ओव्हरड्राफ्ट होते तेव्हा ती जशी गोठवून टाकली जाते, तसंच काहीसं मनाच्या बाबतीत होत असतं. सतत इतरांना ऊर्जा देता देता स्वतःची बॅटरी कधी शून्य झाली हे त्या व्यक्तीच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही आणि जेव्हा ही बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होते तेव्हा ती व्यक्ती अचानक अबोल होते. ही शांतता म्हणजेच त्यांच्या मनाची बॅटरी वर गेल्याची स्थिती असते. नेहमी बोलणाऱ्या आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या व्यक्तींबद्दल समाजात एक अलिखित नियम बनवला जातो. ही व्यक्ती खूप गंभीर आहे, हिला कधीच दुःख होऊ शकत नाही. या अपेक्षेच्या ओझ्यामुळे ती व्यक्ती स्वतःचे मन मोकळे करू शकत नाही. तिला वाटतं की जर मी माझे दुःख दाखवलं किंवा मी रडले तर लोकांचं माझ्यावरचा विश्वास उडेल आणि लोक मला कमकुवत समजतील. या मानसिक दबावामुळे ती व्यक्ती आपल्या आत गुदमरू लागते. स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी हक्काची जागा न मिळाल्यामुळे त्या भावनांचा मनात एक साचलेला डोंगर तयार होतो. शेवटी जेव्हा भावनांचा हा भार सहन करण्यापलीकडे जातो तेव्हा ती व्यक्ती स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्णपणे शांत राहणे पसंत करते. जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक थकव्याच्या टोकाला पोहोचते तेव्हा मानवी मेंदू स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक संरक्षण यंत्रणा सक्रिय करतो. मेंदूला कळते की जर या व्यक्तीने आता अजून संवाद साधला किंवा भावनिक देवाणघेवाण केली तर हिचे मानसिक संतुलन बिघडू शकते. त्यामुळे मेंदू तात्पुरत्या स्वरूपात बाहेरील जगाशी संपर्क तोडून टाकतो, ज्याला आपण मेंटल शटडाऊन म्हणू शकतो. या स्थितीला व्यक्तीला कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही, नेहमी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस राहत नाही. फोन उचलले, मेसेजला रिप्लाय देणे किंवा साध्या गप्पा मारणे हे देखील डोंगर पोखरण्या इतके कठीण वाटू लागते. ही अचानक आलेली शांतता म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अहंकार किंवा राग नसून तिने स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी घेतलेली ती एक सक्तीची विश्रांती असते.
थोडक्यात सांगायची तर नेहमी बोलणारी व्यक्ती जेव्हा अचानक शांत होते तेव्हा तो भावनिक थकव्याचा म्हणजे इमोशनल एक्झॉस्टन्सचा एक अत्यंत तीव्र टप्पा असतो. ती शांतता ओरडून सांगत असते की मी आता थकलो आहे, मला काही काळ स्वतःसाठी हवा आहे. नेहमी बोलणारी हसमुख आणि उत्साही व्यक्ती जेव्हा अचानक शांत होते तेव्हा त्या शांततेमागे केवळ बाह्य परिस्थिती कारणीभूत असते असं नाही, तर बऱ्याचदा तिच्या आत सुरू असलेलं विचारांचं महायुद्ध त्याला कारणीभूत असतं. मानसशास्त्रामध्ये या स्थितीला ओव्हर थिंकिंग, अतिविचार आणि मेंटल क्लटर, मानसिक गोंधळ म्हटलं जातं. वरवर पाहताना ही व्यक्ती शांत, स्थिर किंवा कुठेतरी हरवलेली दिसते, पण प्रत्यक्षात तिच्या डोक्यात विचारांचा वेग ताशी शेकडो किलोमीटर असतो. जो माणूस नेहमी बाहेरच्या जगाशी संवाद साधण्यात पटाईत असतो तो जेव्हा अचानक स्वतःच्याच अंतर्मनाच्या चक्रव्यूहात अडकतो तेव्हा त्याची बाह्य जगाशी बोलण्याची ऊर्जा पूर्णपणे संपून जाते. आपण पाहणार आहोत की अतिविचार माणसाला अबोल कसा बनवतो आणि या मानसिक गोंधळाचे नेमके स्वरूप काय असते. मानवी मेंदूची एक कार्यपद्धती असते. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपली मानसिक ऊर्जा बाहेरच्या जगाकडे वळवत असतो, परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक समस्या, निर्णय किंवा चिंता उभ्या टाकतात तेव्हा मेंदूची ही ऊर्जा आतल्या बाजूला म्हणजेच अंतर्गत संवादाकडे वळवली जाते. नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत हे जास्त तीव्रतेने घडते. जेव्हा तिच्या मनात भविष्याची चिंता, करिअरमधील अस्थिरता, नातेसंबंधातील गुंतागुंत किंवा भूतकाळातील एखाद्या चुकीचा विचार सुरू असतो तेव्हा तिचा मेंदू त्या समस्येचे विश्लेषण करण्यात पूर्णपणे व्यस्त होतो. अशा वेळी बाहेरील जगातील साध्या गप्पा किंवा संवाद तिला व्यत्यय वाटू लागतात. ती व्यक्ती शरीराने तिथे हजर असली तरी मनाने स्वतःचाच विचारांच्या कोर्टात स्वतःशीच युक्तिवाद करत असते. त्यामुळे साहजिकच तिच्या तोंडून शब्द फुटणे बंद होते. ओव्हरथिंकचा थेट संबंध डिसिजन फटीग, निर्णय घेण्याचा थकवा या मानसशास्त्रीय संकल्पनेशी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आयुष्यात एखादा मोठा किंवा कठीण निर्णय घ्यायचा असतो, उदाहरणार्थ नोकरी बदलणे, नात्याबद्दल ठोस पाऊल उचलणे किंवा आर्थिक संकट सोडवणे, तेव्हा तिचे मन वेगवेगळ्या पर्यायांचे बरे वाईट परिणाम तपासू लागते. मी हे केलं तर काय होईल, ते नाही जमलं तर काय होईल, लोक काय म्हणतील, या सततच्या जर तरच्या खेळाला ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतात. म्हणजेच विचारांचे विश्लेषण करता करता मेंदू इतका थकून जातो की तो काही काळासाठी सुन्न होतो. जेव्हा मेंदू पॅरालिसिसच्या स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीची संवाद साधण्याची, विनोद करण्याची किंवा नेहमीसारखं उत्साही राहण्याची क्षमता तात्पुरती गोठून जाते. ती व्यक्ती फक्त शांत राहून त्या गोंधळातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या घरात जसा नको असलेल्या वस्तू साचल्या की गोंधळ निर्माण होतो आणि तिथे वावरणं कठीण होतं, तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. मनात साचलेले जुने कटू अनुभव, अपूर्ण राहिलेल्या इच्छा, भीती, अस्वस्थता आणि सततची नवनवीन माहिती यामुळे मनात मेंटल क्लटर तयार होतो. नेहमी बोलणारे आणि बऱ्याचदा खूप गोष्टी ऑब्झर्व करत असतात त्या आजूबाजूच्या लोकांचे विचार आणि भावनाही स्वतःमध्ये शोषून घेतात. तेव्हा हा मानसिक कचरा स्वच्छ केला जात नाही तेव्हा मनाची जागा अपुरी पडू लागते. या मानसिक गर्दीमुळे व्यक्ती गोंधळून जाते. या गोंधळातून स्वतःला वाचवण्यासाठी आणि मनाला पुन्हा एकदा शांत करण्यासाठी ती व्यक्ती बाहेरील लोकांशी संपर्क कमी करते आणि अचानक अबोला धरते. अतिविचारांच्या आणि मानसिक गोंधळाच्या या टप्प्यावर आलेली शांतता ही खरं तर नकारात्मक नसते, तर ती मेंदूची एक डिटॉक्स प्रक्रिया असते. जेव्हा मेंदूला समजते की आता विचारांचा अतिरेक झाला आहे तेव्हा तो स्वतःहून बाह्य जगाचे दरवाजे बंद करतो. या शांततेच्या काळात ती व्यक्ती आपल्या विचारांची पुनर्रचना करत असते, नको असलेल्या चिंता मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते, स्वतःला पुन्हा एकदा स्थिर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे नेहमी बोलणारी व्यक्ती जर अचानक शांत झाली आणि तिचे डोळे कुठेतरी शून्यात हरवलेले दिसले तर समजून जावे की ती तिच्या मनात सध्या विचारांची वादळे शांत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ओव्हर थिंकिंग आणि मानसिक गोंधळ यामुळे आलेली शांतता ही एका वादळापूर्वीची शांतता असू शकते किंवा वादळ शमवण्याचा तो एक प्रयत्न असू शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीला तू शांत का आहेस असं म्हणून टाकण्यापेक्षा तिची मानसिक स्पेस देणे, ती स्वतःहून बोलेपर्यंत संयम राखणे अत्यंत गरजेचे असते.
नेहमी बोलणारी, भावना व्यक्त करणारी आणि लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारी व्यक्ती जेव्हा अचानक शांत होते तेव्हा त्या शांततेमागे बऱ्याचदा एक अत्यंत खोल आणि वेदनादायी कारण असतं, गैरसमज आणि अविश्वास. मानसशास्त्रानुसार माणसाचा स्वभाव जितका मनमोकळा आणि बोलका असतो तितकीच त्याची भावनिक असुरक्षितता जास्त असते. जेव्हा अशा व्यक्तीच्या बोलण्याचा वारंवार चुकीचा अर्थ काढला जातो किंवा तिने ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा तिच्या वर्तनात एक तीव्र बदल होतो, ज्याला सायलेंट विड्रॉवल किंवा संवादातून पूर्णपणे माघार घेणे म्हटले जाते. गैरसमज आणि तुटलेला विश्वास एका बोलक्या माणसाला अंतर्गत पातळीवर कसा पोखरतो आणि त्याला अचानक अबोल बनवण्यास कसा कारणीभूत ठरतो. नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीची एक खासियत असते की त्या खूप निष्पाप आणि स्पष्ट वक्त्या असतात. त्यांच्या मनात जे असतं तेच त्यांच्या जिभेवर असतं. त्या समोरच्या व्यक्तीला आपली समजून मनातली कोणतीही गोष्ट, कोणताही विचार किंवा विनोद सहज बोलून दाखवतात. परंतु प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सारखी नसते. बऱ्याचदा लोक या व्यक्तीच्या मोकळेपणाचा चुकीचा अर्थ काढतात. त्यांच्या साध्या विधानांना अहंकारी टोमणे मारणारे किंवा चुकीच्या हेतूने बोललेले समजले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार हे अनुभवावे लागते की माझा हेतू चांगला असूनही लोकांकडून माझा गैरसमजच केला जात आहे, तेव्हा तिच्या मनात एक मानसिक संरक्षण भिंत तयार होते. ती व्यक्ती स्वतःशीच एक निर्णय घेते, जर माझ्या शब्दामुळे गैरसमज निर्माण होणार असतील तर माझे शांत राहणे सगळ्यांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी योग्य आहे. हा विचार तिला अचानक अबोल बनवतो. माणूस जेव्हा जास्त बोलतो तेव्हा नकळतपणे स्वतःच्या आयुष्यातील गुपिते, स्वतःच्या कमकुवत बाजू आणि भावना समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त न करत असतो. हे करत असताना त्याच्या समोरच्यावर पूर्ण विश्वास असतो, पण जेव्हा तीच समोरची व्यक्ती त्या विश्वासाचा गैरफायदा घेते, पाठीमागे त्याची चेष्टा करते किंवा त्या गुपितांचा वापर त्याच्याच विरोधात शस्त्र म्हणून करते, तेव्हा त्या बोलक्या मनाला तीव्र मानसिक धक्का बसतो. मानसशास्त्रानुसार विश्वासाचा हा भंग माणसाच्या सुप्त मनाला इतका दुखावून जातो की व्यक्तीच्या संपूर्ण सामाजिक वर्तनावर त्याचा परिणाम होतो. या धक्क्यामुळे व्यक्तीच्या मनात अविश्वास घर करतो. मी ज्याच्यावर विश्वास ठेवेन तो मला फसवेल किंवा दुखावेल ही भीती त्यांच्या मनात पक्की बसते. या भीतीपोटी ती व्यक्ती लोकांसोबत हसणे, बोलणे, गप्पा मारणे अचानक बंद करते. जेव्हा गैरसमज आणि अविश्वासाचा अतिरेक होतो तेव्हा ती व्यक्ती मानसशास्त्रीय परिभाषेत इमोशनल वॉलिंगचा अवलंब करते. म्हणजेच ती स्वतःभोवती एक अशी अदृश्य भावनिक भिंत उभी करते ज्याच्या आत ती कोणालाही येऊ देत नाही आणि स्वतःही बाहेर पडत नाही. या स्थितीत आलेली शांतता ही राग किंवा रुसवा नसून तो स्वतःचा बचाव करण्याचा एक मार्ग असतो. ती व्यक्ती स्वतःला सांगते, मी जितकं कमी बोलेन तितकी कमी माहिती लोकांना मिळेल. माहितीच मिळाली नाही तर कोणी माझा गैरसमज करू शकणारच नाही किंवा मला दुखावू शकणार नाही. हा एक प्रकारचा मानसिक एकांतवास असतो जिथे ती व्यक्ती स्वतःला सुरक्षित अनुभवते. ती ग्रुपमध्ये उपस्थित असते, लोकांचे बोलणे ऐकते, पण स्वतःहून एक शब्दही बोलत नाही. तिची ही शांतता तिची असुरक्षितता दर्शवत असते. या टप्प्यावर आलेली शांतता एक अत्यंत दुःखी जाणीवेतून आलेली असते. जेव्हा बोलक्या व्यक्तीला कळून चुकते की तिचे शब्द समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा समोरच्याला तिची बाजू समजून घेण्यात अजिबात रस नाही, तेव्हा ती वाद घालणे किंवा स्वतःचे स्पष्टीकरण देणे सोडून देते. तिला जाणवते की जिथे आपल्या भावनांची कदर नाही तिथे शब्दांचा अपव्यय करण्यापेक्षा आपली ऊर्जा वाचवून शांत राहणे जास्त सन्मानकारक आहे. हा बदल वरवर पाहणाऱ्याला अचानक वाटू शकतो, परंतु ही त्या व्यक्तीने स्वतःचा आदर, सेल्फ रिस्पेक्ट टिकवण्यासाठी घेतलेली एक परिपक्व तरीही वेदनादायी माघार असते. गैरसमज आणि अविश्वासामुळे आलेली शांतता ही माणसाच्या मनातील तुटलेल्या विश्वासाची साक्ष असते. अशी व्यक्ती जेव्हा अबोल होते तेव्हा तिला उपदेशांची नाही तर एका अशा व्यक्तीची गरज असते जी तिला कोणती शंका न घेता, तिला जज न करता शांतपणे ऐकून घेऊ शकते.
शकेल. नेहमी बोलणारी, हसमुख आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी व्यक्ती जेव्हा अचानक अबोल होते तेव्हा त्या शांततेची पाळीमुळे बऱ्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यात म्हणजेच तिच्या कुटुंबात किंवा नातेसंबंधात रुजलेली असतात. मानसशास्त्रानुसार माणसाचे सामाजिक वर्तन हे त्याच्या कौटुंबिक आणि भावनिक स्थैर्यावर अवलंबून असते. घर किंवा जोडीदार ही माणसाची सुरक्षित जागा असते जिथे तो स्वतःचे बाह्य जगातील मुखवटे काढून पूर्णपणे मोकळा होऊ शकतो. पण जेव्हा ही सुरक्षित जागा मानसिक ताण, संघर्ष किंवा छळाचे केंद्र बनते तेव्हा व्यक्ती अंतर्गत पातळीवर पूर्णपणे खचून जाते. आपण पाहणार आहोत की कौटुंबिक आणि नातेसंबंधातील ताण एका अत्यंत बोलक्या व्यक्तीला अचानक शांत आणि अलिप्त राहण्यास कसा भाग पाडतो. घरगुती वाद किंवा नात्यांमधील तणाव हा इतर कोणत्याही तणावापेक्षा जास्त घातक असतो, कारण यातून माणसाला सहजासहजी पळ काढता येत नाही. जेव्हा एखाद्या कुटुंबात सतत भांडणे, आर्थिक विवंचना, अपेक्षांचे ओझे किंवा जोडीदारासोबत मानसिक दुरावा असतो तेव्हा व्यक्ती सतत एका स्ट्रेस मोडमध्ये राहते. नेहमी बोलणाऱ्या व्यक्ती बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी स्वतःचा उत्साह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्या ऑफिसमध्ये किंवा मित्रांसोबत हसतील, खिदळतील आणि जुन्याच ऊर्जेने वावरतील, परंतु घराचा उंबरठा ओलांडतानाचा किंवा नात्यातील कटू वास्तवाचा सामना करतानाचा हा खोटा उत्साह गळून पडतो. एका ठराविक मर्यादेनंतर बाहेरील जगातही हा मुखवटा टिकून ठेवणे अशक्य होते. जेव्हा घरातील सततच्या मानसिक संघर्षामुळे मनातील सगळी सकारात्मक ऊर्जा संपून जाते तेव्हा त्याला डोमेस्टिक बर्नआउट म्हणतात. या स्थितीमध्ये व्यक्ती इतकी थकून जाते की तिला साध्या आणि औपचारिक गप्पा मारणे देखील अशक्य वाटू लागते. नात्यांमधील ताणाचा एक मोठा परिणाम म्हणजे भावनिक दमन. जेव्हा एखाद्या नात्यात किंवा कुटुंबात व्यक्तीला तिची मते मांडण्याचे स्वातंत्र्य नसते किंवा तिने व्यक्त केलेल्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा ती स्वतःच्या भावना मनातल्या मनात आत दाबू लागते. मी बोलून काय फायदा, शेवटी भांडणच होणार आहे, माझ्या भावनांची कोणाला किंमत नाही असा विचार करून व्यक्ती नात्यात वाद टाळण्यासाठी किंवा स्वतःला मानसिक त्रासापासून वाचवण्यासाठी सायलेंट ट्रीटमेंट किंवा कोल्ड वॉरचा मार्ग निवडते. हा पॅटर्न हळूहळू तिच्या सवयीचा भाग बनतो. नात्यात सुरू झालेली ही शांतता नंतर तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर ताबा मिळवते. ती व्यक्ती केवळ घरातच नाही तर बाहेरच्या जगातही अचानक शांत आणि अबोल बनू लागते, कारण तिचे मन घरातील प्रश्नांच्या गुंत्यातून मोकळे झालेले असते. मानसशास्त्रामध्ये तीव्र किंवा दीर्घकालीन तणावाचा सामना करण्यासाठी मेंदूच्या 3 प्रतिक्रिया सांगितल्या जातात. फाईट म्हणजे लढा, फ्लाईट म्हणजे पळा किंवा फ्रीज म्हणजे गोठून जा. जेव्हा नातेसंबंधातील किंवा कुटुंबातील वाद रोजचेच होतात आणि व्यक्तीला समजते की ती ना लढू शकते ना या परिस्थितीतून पळून जाऊ शकते तेव्हा तिचा मेंदू स्वतःचे रक्षण करण्यासाठी फ्रीज म्हणजे मोड सक्रिय करतो. या मोडमध्ये मन आणि शरीर दोन्ही सुन्न होतात. व्यक्ती भावना शून्य किंवा अबोल भासते. ती समोरच्याचे बोलणे ऐकेल, दिलेली कामे करेल, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतील आणि ती स्वतःहून संवाद साधणार नाही. ही अचानक आलेली शांतता म्हणजे मेंदूने स्वतःला तीव्र भावनिक धक्क्यांपासून बनवण्यासाठी लावलेले एक सुरक्षा कवच असते. नेहमी बोलणाऱ्या आणि आनंदी राहणाऱ्या व्यक्ती कुटुंबात किंवा नात्यात प्रत्येकाची काळजी घेतात, सगळ्यांचे मूड सांभाळतात आणि वातावरण हलके ठेवतात. पण बऱ्याचदा याच गुणामुळे कुटुंबातील इतर सदस्य त्यांना गृहीत धरू लागतात. लोकांचा असा समज होतो की ती तर नेहमीच असते, तिला काय फरक पडणार आहे. जेव्हा या व्यक्तीला सतत दुर्लक्षित केले जाते, तिच्या गरजांकडे पाठ फिरवली जाते आणि तिच्या अस्तित्वाची किंमत केवळ एक केअरटेकर किंवा मनोरंजक करणारी व्यक्ती इतकीच ठेवली जाते, तेव्हा तिच्या आत्मसन्मानाला मोठी ठेस पोहोचते. या दुःखातून आणि निराशेमधून ती व्यक्ती अचानक शांत होते. तिची ही शांतता एक मूक निषेध असतो, जो सांगत असतो की जर माझ्या असण्याने कोणाला फरक पडत नाही तर माझ्या शांत राहण्यानेही कोणाला फरक पडू नये. कौटुंबिक किंवा नातेसंबंधातील तणावामुळे आलेली शांतता ही मनाच्या अत्यंत संवेदनशील आणि नाजूक
अवस्थेचे लक्षण आहे. जेव्हा एखादी नेहमी बोलणारी व्यक्ती या कारणामुळे शांत होते तेव्हा तिला उपदेशांचे डोस देण्याऐवजी तिच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवणे आणि मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास देणे सर्वात जास्त गरजेचे असते. नेहमी बोलणारी, उत्साहाने सळसळणारी आणि प्रत्येकाच्या चर्चेत हिरिरीने भाग घेणारी व्यक्ती जेव्हा अचानक शांत होते तेव्हा त्या शांततेमागे नेहमीच दुःख, नैराश्य किंवा मानसिक छळ असतो. असं नाही की काही वेळा ही शांतता एका अत्यंत प्रगल्भ आणि सकारात्मक मानसिक परिवर्तनातून आलेली असते, ज्याला मानसशास्त्रामध्ये सेल्फ रिअलायझेशन म्हणजेच स्वतःच्या मूल्याची जाणीव किंवा आत्मभान म्हटले जाते. वरवर पाहताना लोकांना असं वाटू शकतं की ही व्यक्ती उदास झाली आहे किंवा हिचा अहंकार वाढला आहे, परंतु प्रत्यक्षात ती व्यक्ती मानसिक परिपक्वतेच्या एका अशा टप्प्यावर पोहोचलेली असते जिथे तिला शब्दांचे महत्त्व आणि ऊर्जेची किंमत समजलेली असते. आता आपण पाहणार आहोत की स्वतःच्या मूल्याची जाणीव झाल्यामुळे एक बोलकी व्यक्ती अचानक अबोल आणि अंतर्मुख कशी बनते. नेहमी बोलणाऱ्या आणि प्रत्येकाला हसवणाऱ्या व्यक्तीचा एक स्वभाव असतो की त्या कोणत्याही ग्रुपमध्ये किंवा नात्यात, वातावरणात जिवंत ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात. पण बऱ्याचदा त्यांच्या याच मनमोकळ्या स्वभावामुळे लोक त्यांना गृहीत धरू लागतात. त्यांच्या बोलण्याला हलक्यात घेतले जाते, त्यांच्या मतांना फारशी किंमत दिली जात नाही आणि त्यांच्या उपस्थितीला केवळ एक गंभीर, एक मनोरंजक म्हणून पाहिले जाते. मानसशास्त्रानुसार जेव्हा अशा व्यक्तीला अचानक या वास्तवाची जाणीव होते तेव्हा तिच्या आत्मसन्मानाला एक मोठी जाग येते. ती व्यक्ती विचार करू लागते की मी माझी ऊर्जा आणि माझे शब्द अशा ठिकाणी का खर्च करत आहे जिथे माझ्या अस्तित्वाला किंवा विचारांना काही मूल्यच नाही. जेव्हा हा विचार मनात पक्का होतो तेव्हा ती व्यक्ती वाद घालत नाही किंवा कोणावर रागवत नाही. ती फक्त स्वतःचा आदर टिकवून ठेवण्यासाठी संवादातून शांतपणे मागे हटते. ही अचानक आलेली शांतता म्हणजे तिचा स्वतःच्या मूल्याचा स्वीकार असतो. परिपक्वतेच्या एका विशिष्ट टप्प्यावर माणसाला हे उमजते की आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा ही मर्यादित आहे. नेहमी बोलणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा निरर्थक गप्पा, गॉसिपिंग किंवा ज्या वादातून काहीच निष्पन्न होणार नाही अशा ठिकाणी आपली ऊर्जा वाया घालवत असतात. सेल्फ रिअलायझेशनच्या प्रक्रियेत व्यक्तीला समजते की प्रत्येक ठिकाणी माझे मत मांडण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. काही लोकांना समजून घ्यायची नसते, त्यांना फक्त वाद घालायचा असतो. जेव्हा हा बोध होतो तेव्हा व्यक्ती सिलेक्टिव्ह सोशल बनते, म्हणजेच ती फक्त तिथेच बोलते जिथे तिच्या शब्दांना वजन असते. इतर वेळी ती शांत राहून केवळ निरीक्षण करणे पसंत करते. तिची ही शांतता लोकांच्या दृष्टीने अचानक असली तरी तिच्या स्वतःच्या दृष्टीने तिच्या ऊर्जेचे संवर्धन असते. जेव्हा एखादी व्यक्ती बोलणे कमी करते तेव्हा तिची ऐकण्याची आणि निरीक्षण करण्याची क्षमता कमालीची वाटते. मानसशास्त्रानुसार बोलणारा माणूस बाह्य जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो, तर शांत राहणारा माणूस बाह्य जगाचे सत्य समजावून घेत असतो. स्वतःच्या मूल्याची जाणीव झालेली व्यक्ती जेव्हा शांत बसते तेव्हा ती आजूबाजूच्या लोकांचे मुखवटे, त्यांचे हेतू आणि त्यांच्या वागण्यातील खोटेपणा स्पष्टपणे पाहू लागते. तिला कळून चुकते की शांत राहून लोकांना न्याहाळण्यात जी मजा आहे ती सतत बोलण्यात नाही. ही शांतता तिला अधिक हुशार, समजूतदार आणि स्थिर बनवते. ती गर्दीत असते पण त्या गर्दीचा भाग न होता एक प्रेक्षक म्हणून गोष्टींकडे बघत असते. बऱ्याचदा सतत बोलणाऱ्या लोकांच्या सुप्त मनात एक्सटर्नल व्हॅलिडेशन म्हणजेच लोकांनी मला ऐकावे, मला दाद द्यावी, मला स्वीकारावे अशी एक सुप्त इच्छा असते. पण जेव्हा व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या टप्प्यावर येते तेव्हा तिला समजते की लोकांची मान्यता ही तात्पुरती असते, खरे समाधान हे स्वतःच्या आत शांत असण्यात आहे. या जाणीवेमुळे ती व्यक्ती लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न पूर्णपणे थांबवते. तिला आता कोणालाही प्रभावित करण्याची गरज वाटत नाही. ती स्वतःमध्ये तृप्त होते आणि या मानसिक शांततेमुळे तिच्या बोलण्यात प्रचंड संतपणा किंवा शांतता येते. सेल्फ रिअलायझेशन किंवा स्वतःच्या मूल्याच्या जाणीवेतून आलेली शांतता ही माणसाच्या मानसिक विकासाचे अत्यंत सुंदर लक्षण आहे. ही शांतता कमकुवतपणाची नाही, तर ती एका अत्यंत शक्तिशाली अशा मौनची आहे. जिथे व्यक्तीला कळलेले असते की जिथे शब्दांना किंमत नाही तिथे शांत राहणे सर्वात श्रेष्ठ उत्तर आहे. नेहमी बोलणारी, आनंदी राहणारी आणि गोड गप्पा मारणारी व्यक्ती जेव्हा अचानक अबोल होते तेव्हा त्या शांततेमागे बऱ्याचदा एक अत्यंत संवेदनशील आणि तीव्र कारण असते, तो म्हणजे ट्रॉमा.
अचानक मिळालेला मोठा मानसिक धक्का. मानसशास्त्रामध्ये या स्थितीला ॲक्यूट स्ट्रेस रिस्पॉन्स किंवा सायकोलॉजिकल शॉक असे म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तिची मानसिक तयारी नसताना एखाद्या अत्यंत वाईट, अनपेक्षित किंवा वेदनादायी घटना घडते, तेव्हा मानवी मेंदू आणि मन या धक्क्याचा भार सहन करू शकत नाहीत. अशा वेळी जो माणूस नेहमी शब्दांच्या माध्यमातून व्यक्त व्हायचा, तो अचानक पूर्णपणे शांत होतो. आता आपण पाहणार आहोत मानसिक धक्का माणसाला अंतर्गत पातळीवर कसा गोठवून टाकतो आणि तो अबोल का बनतो. मानवी मेंदूला जेव्हा एखाद्या धोक्याचा किंवा संकटाचा सामना करावा लागतो, तेव्हा तो निसर्गतः 3 प्रकारच्या प्रतिक्रिया देतो. म्हणजे मगाशीच पाहिल्यासारखा म्हणून फाईट, फ्लाईट किंवा फ्रीज. जेव्हा एखादा तीव्र मानसिक धक्का बसतो, जवळच्या व्यक्तीने अचानक झालेले निधन, नोकरी किंवा व्यवसायात अचानक बसलेला प्रचंड आर्थिक फटका किंवा प्रेमात मिळालेला मोठा धोका, तेव्हा व्यक्तीला समजते की ती या परिस्थितीशी लढू शकत नाही आणि या वास्तवापासून पळूनही जाऊ शकत नाही. अशा वेळी मेंदू स्वतःचे रक्षण करण्यासाठी फ्रीज मोड सक्रिय करतो. या मोडमध्ये मेंदूचे विचार करण्याचे आणि भावनांवर प्रक्रिया करण्याचे कार्य काही काळासाठी ठप्प होते. व्यक्ती सुन्न होते, म्हणजे ती नंब होते. ती आजूबाजूच्या जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडून टाकते आणि अबोल होते. ही शांतता म्हणजे समोरच्या व्यक्तीचा रुसवा नसून तिचा मेंदू त्या धक्क्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करत असते. नेहमी बोलणाऱ्या व्यक्ती आपल्या भावना शब्दांच्या माध्यमातून सहज व्यक्त करू शकतात, पण ट्रॉमा किंवा तीव्र धक्क्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्या वेदनेची तीव्रता माणसाच्या शब्दभांडारापेक्षा खूप मोठी असते. मानसशास्त्रात याला मोटर शॉक किंवा वर्बल इनहिबिशन म्हटले जाते. जेव्हा मनाला झालेली जखम खूप खोल असते, तेव्हा व्यक्तीला नेमके कोणते शब्द वापरावेत हेच समजत नाही. मी माझं दुःख कसं सांगू, लोकांना ते समजेल का, या गोंधळातून ती व्यक्ती पूर्णपणे गप्प राहणे पसंत करते. तिच्या मनात भावनांचा पूर आलेला असतो, पण ओठांवर एक प्रकारची भावनिक सुन्नता म्हणजे इमोशनल नंबनेस दाटलेला असतो. ती रडतही नाही आणि बोलतही नाही. ती फक्त शून्यात बघत शांत बसते. मानसिक धक्क्याचा एक गंभीर मानसशास्त्रीय परिणाम म्हणजे डिसोसिएशन. जेव्हा एखादी घटना सहन करण्यापलीकडची असते, तेव्हा मन स्वतःला त्या वेदनेपासून वाचवण्यासाठी तात्पुरते वास्तवापासून वेगळे करते. अशा व्यक्तीला असे वाटू लागते की जे काही घडले आहे ते एक स्वप्न आहे किंवा ती स्वतः एका चित्रपटात आहे आणि हे सगळे दुसऱ्या कोणासोबत तरी घडत आहे. या मानसिक अलिप्ततेमुळे व्यक्ती साध्या गप्पांमध्ये किंवा रोजच्या व्यवहारात रस घेऊ शकत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना ती खूप उशिरा किंवा केवळ एका शब्दात उत्तर देते. ती शरीराने तिथे उपस्थित असते, पण तिचे मन त्या धक्क्याच्या जागी चढकून पडलेले असते. त्यामुळे ती नेहमीसारखी बोलू शकत नाही. अचानक मिळालेला धक्का माणसाचा जगावरचा आणि माणसांवरचा विश्वास उडवून लावतो. त्याला जाणवू लागते की हे जग सुरक्षित नाही आणि कधीही काही वाईट घडू शकते. ही सुप्त भीती त्याला अधिक अंतर्मुख बनवते. नेहमी बोलणारी व्यक्ती जेव्हा या भीतीपोटी शांत होते, तेव्हा ती प्रत्यक्षात स्वतःला एका मानसिक सुरक्षिततेच्या कवचात ठेवत असते. तिला वाटत असते की मी जितकी शांत राहीन, तितका बाहेरील जगाचा त्रास मला कमी होईल. ही शांतता तिची असहाय्यता आणि आतील भीती दर्शवत असते. अचानक मिळालेल्या मानसिक धक्क्यामुळे म्हणजे ट्रॉम्यामुळे आलेली शांतता ही मनाच्या दुरुस्तीची म्हणजे हिलिंगची किंवा सुन्नतीची अवस्था असते. अशा वेळी त्या व्यक्तीला तू बोलत का नाहीस किंवा नेहमीसारखा हस असा सक्तीचा आग्रह करणे अत्यंत चुकीचे ठरते. अशा व्यक्तीला गरज असते ती केवळ एका सुरक्षित, शांत आणि आश्वासक वातावरणाची, जिथे ती स्वतःहून स्वतःच्या वेळेनुसार मनातील वेदना व्यक्त करू शकेल. नेहमी बोलणारी, ग्रुपमध्ये केंद्रस्थानी असणारी आणि चर्चेत हिरिरीने भाग घेणारी व्यक्ती जेव्हा अचानक शांत होते, तेव्हा त्या अबोलपणाच्या मागे कधीकधी अंतर्मनाला दडलेली एक तीव्र भीती असते. मानसशास्त्राच्या भाषेत याला सोशल एन्झायटी किंवा फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे जजमेंट, नाकारले जाण्याची किंवा लोकांनी चुकीचे ठरवल्याची भीती म्हटले जाते. वरवर पाहताना असे वाटते की ही व्यक्ती मूडमध्ये नाही किंवा ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, परंतु प्रत्यक्षात तिच्या मनात स्वतःच्याच व्यक्त होण्याबद्दल प्रचंड शंका निर्माण झालेल्या असतात. जो माणूस नेहमी शब्दांच्या प्रवाहात पोहायला तो अचानक पाण्याच्या थेंबालाही का घाबरू लागतो.
आता आपण पाहणार आहोत की लोकांच्या प्रतिक्रियेची भीती एका अत्यंत बोलक्या माणसाला अचानक शांत आणि असहाय्य कशी बनवते. नेहमी बोलणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा ही बऱ्याचदा समोरच्या लोकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादावर अवलंबून असते. जेव्हा त्या बोलतात, हसवतात किंवा मते मांडतात तेव्हा त्यांना लोकांचे लक्ष आणि कौतुक हवे असते. परंतु जर भूतकाळात ऑफिसमध्ये, मित्रांच्या ग्रुपमध्ये किंवा कुटुंबात त्यांच्या एखाद्या बोलण्याची तीव्र खिल्ली उडवली गेली असेल किंवा त्यांना तू खूप जास्त बोलतेस, तुला काही कळत नाही असे म्हणून टोकले गेले असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला मोठा तडा जातो. हा नकारात्मक अनुभव त्यांच्या सुप्त मनाला पक्का बसतो. त्यांना वाटू लागते की त्यांचे बोलणे लोकांना आवडत नाही किंवा त्यांच्या बोलण्यामुळे त्यांची नाचक्की होत आहे. परिणामी मेंदू स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीला मागे खेचतो. मी बोललोच नाही तर माझी फजिती होणार नाही. या बचावात्मक पावित्र्यामुळे ती व्यक्ती अचानक शांत राहणे निवडते. सोशल एन्झायटीचा सामना करताना व्यक्ती मानसशास्त्रीय परिभाषेत स्पॉटलाइट इफेक्टच्या जाळ्यात अडकते. या स्थितीत व्यक्तीला असे वाटू लागते की आजूबाजूच्या सर्व लोकांचे लक्ष केवळ आणि केवळ तिच्यावरच आहे. ती काय बोलते, कशी बसते, तिचे हावभाव कसे आहेत आणि या सगळ्याचे लोक अत्यंत बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि तिच्या चुका शोधत आहेत असा तिचा तीव्र भ्रम होतो. या भीतीमुळे ती व्यक्ती स्वतःच्याच वर्तनाचे अतिनिरीक्षण म्हणजे ओव्हर मॉनिटरिंग करू लागते. काहीही बोलण्यापूर्वी ती मनातल्या मनात त्या वाक्याची 10 वेळा पडताळणी करते. मी हे बोललो तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, माझा उच्चार चुकला तर, माझा विनोद कोणाला आवडला नाही तर. विचारांच्या या अंतर्गत वादळामुळे वाक्याची ती वेळ निघून जाते आणि ती व्यक्ती शेवटी काहीच न बोलता शांत राहणे सुरक्षित समजते. हा मानसिक दबावाचा अतिरेक तिला अबोल बनवतो. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि समूहाकडून नाकारले जाण्याची भीती ही मानवी मनातील सर्वात प्राचीन भीतीपैकी एक आहे. सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा हे जाणवू लागते की समाजात किंवा तिच्या ग्रुपमध्ये तिचे स्थान पूर्वीसारखे राहिले किंवा नाही किंवा लोक तिला बाजूला सारत आहेत, तेव्हा तिच्या मनात रिजेक्शनची तीव्र भीती होते. मानसशास्त्रानुसार या भीतीपोटी व्यक्ती एन्झायटीचा शिकार होते. म्हणजे प्रत्यक्ष घटना घडण्यापूर्वीच ती वाईट परिणामांची कल्पना करून घाबरून जाते. मी काही बोललो आणि समोरच्याने मला दाद दिली नाही किंवा नाक मुरडले तर ती वेदना मला सहन होणार नाही. या भीतीपासून स्वतःला वाचवण्यासाठी ती व्यक्ती संवादातून पूर्णपणे माघार घेते. ती गर्दीत असूनही एक अदृश्य भिंतीच्या मागे लपून राहते. जेव्हा एखादी व्यक्ती सोशल एन्झायटीशी लढत असते तेव्हा नेहमीसारखे नॉर्मल आणि उत्साही दिसण्यासाठी तिला प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते. जेव्हा ती शांत होते तेव्हा समजून जावे की आता तिच्याकडे तो खोटा मुखवटा सांभाळण्याची ताकद उरलेली नाही. ती शांतता प्रत्यक्षात एक थकबाकी असते जी तिचे मन स्वतःच्या संरक्षणासाठी मागून घेत असते. अशा वेळी ती व्यक्ती शांत राहून आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत असते की इथे मी सुरक्षित आहे की नाही. जोपर्यंत तिला त्या वातावरणात स्वीकारले जाण्याची खात्री पटत नाही तोपर्यंत ती तिचे मौन सोडत नाही. सोशल एन्झायटी आणि रिजेक्शनच्या भीतीमुळे आलेली शांतता ही माणसाच्या अंतर्गत असुरक्षिततेचे प्रतीक आहे. अशी व्यक्ती जेव्हा अचानक शांत होते तेव्हा तिला तू अशी गप्प का आहेस असे विचारून अधिक संकोचात टाकण्यापेक्षा तिचे अस्तित्व स्वीकारणे, तिच्या साध्या प्रयत्नांचेही कौतुक करणे आणि तिला ती जशी आहे तशी सुरक्षित वाटू देणे हाच एकमेव मार्ग असतो. नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत का होते या प्रश्नाचा शोध घेताना आपण अनेकदा केवळ मानसिक आणि भावनिक कारणांचा विचार करतो, परंतु मानसशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. माणसाचे मन शरीरापेक्षा वेगळे राहून काम करू शकत नाही. जेव्हा शरीराची ऊर्जा पातळी खालावते किंवा आतमध्ये काही वैद्यकीय बदल घडत असतात तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर आणि तिच्या बोलण्यावर होतो. मानसशास्त्रामध्ये याला सोमॅटोसायनिक कनेक्शन, शरीराचा मनावर होणारा परिणाम म्हटले जाते. वरवर पाहताना असे वाटू शकते की ही व्यक्ती उदास आहे, रागावली आहे किंवा तिचे मन विचलित झाले आहे, परंतु प्रत्यक्षात तिचे शरीर तिला कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याची परवानगी देत नसते. शारीरिक थकवा, हार्मोन्सचे असंतुलन आणि आरोग्याच्या छुप्या समस्या एका अत्यंत बोलक्या व्यक्तीला अचानक शांत
आणि सुस्त कसे बनवतात. मानवी मेंदूला व्यवस्थित कार्य करण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी विशिष्ट जीवनसत्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. आधुनिक जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराच्या अंतर्गत पातळीवर काही कमतरता निर्माण होतात, ज्या व्यक्तीला हळूहळू अबोल बनवतात. आता विटॅमिन B12ची कमतरता. हे विटॅमिन B12 चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. याची कमतरता निर्माण झाल्यास तीव्र थकवा येतो, स्मरणशक्ती कमी होते आणि चिडचिड वाढते. आता विटॅमिन डी आणि हिमोग्लोबिन. शरीरात रक्ताची किंवा विटॅमिन डीची कमतरता असेल तर मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळत नाही. नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीला संवाद साधण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि हावभाव करण्यासाठी शरीराच्या ऊर्जेची गरज असते. पण जेव्हा ही ऊर्जा पातळी जैविक कारणांमुळे शून्यावर येते तेव्हा मेंदू शरीराला लो एनर्जी मोडवर टाकतो. व्यक्तीला कोणाशी बोलणे किंवा साध्या गप्पा मारणे हे एखाद्या मोठ्या शारीरिक श्रमासारखे वाटू लागते आणि ती शांत बसणे पसंत करते. आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी जे हार्मोन्स सोडतात ते आपले मूड्स, विचार आणि ऊर्जा नियंत्रित करतात. जेव्हा या हार्मोन्सचे संतुलन बिघडते तेव्हा माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व एका रात्रीत बदलल्यासारखे वाटते. यातील सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे हायपोथायरॉइडिझम. जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाहीत तेव्हा शरीराची चयापचय क्रिया मंदावते. यामुळे व्यक्तीला सतत आळस येतो, मेंदूवर एक प्रकारची धुंदी किंवा अस्पष्टता दाटून येते आणि नैराश्यासारखी लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी नेहमी चपळाईने बोलणारी व्यक्ती अचानक संत होते. तिला शब्दांची जुळवाजुळव करणे कठीण जाते आणि मेंदू सुन्न झाल्यासारखा वाटल्यामुळे ती स्वतःहून बोलणे पूर्णपणे थांबवते. स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीच्या आधीचे दिवस किंवा मेनोपॉज या दरम्यान होणारे तीव्र हार्मोनल बदल या अचानक आलेल्या शांततेला कारणीभूत असतात. आजच्या डिजिटल युगात स्लीप डिप्रिवेशन म्हणजेच पुरेशी झोप न मिळणे ही एक महामारी बनली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सलग काही दिवस केवळ 4 ते 5 तास झोपते तेव्हा तिच्या मेंदूला स्वतःला रिसेट करण्याची संधी मिळत नाही. मानसशास्त्रानुसार झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूचा अमिग्डाला हा भाग संवेदनशील होतो तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा निर्णय घेणारा भाग कमकुवत होतो. यामुळे व्यक्तीची सहनशीलता संपून जाते आणि तिची चिडचिड वाढते. कोणत्याही संवादात रस घेण्याची किंवा विचार करण्याची तिची क्षमता संपते. नेहमी बोलणारी व्यक्ती जेव्हा झोपेच्या अभावामुळे थकते तेव्हा ती भांडण किंवा वाद टाळण्यासाठी स्वतःला पूर्णपणे शांत करून घेते. तिची ही शांतता म्हणजे तिच्या मेंदूने मागितलेली झोप आणि विश्रांती असते. कधीकधी व्यक्ती शरीरातील एखाद्या तीव्र पण लपलेल्या वेदनेशी म्हणजे क्रोनिक पेनशी लढा देत असते. तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, पोटाचे विकार किंवा सतत जाणवणारी अंगदुखी यामुळे माणसाचे लक्ष बाह्य जगाकडून पूर्णपणे हटून स्वतःच्या शरीराकडे केंद्रित होते. जेव्हा शरीर आतून वेदनेने विव्हळत असते तेव्हा बाहेरच्या जगात हसणे, गप्पा मारणे किंवा विनोद करणे हा एक क्रूर विनोद वाटू लागतो. ती व्यक्ती आपल्या वेदनेबद्दल प्रत्येकाला सांगू शकत नाही, म्हणून ती फक्त शांत राहून ती वेदना सहन करण्याचा प्रयत्न करते. तिची शांतता ही तिच्या शरीराची अंतर्गत लढाई दर्शवत असते. शारीरिक थकवा आणि आरोग्याच्या समस्यांमुळे आलेली शांतता ही एक जैविक चेतावणी असते. जेव्हा एखादी नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत होते तेव्हा प्रत्येक वेळी मानसिक कारणेच असतील असे नाही. तिचे शारीरिक आरोग्य कसे आहे, तिची झोप पूर्ण झाली आहे का किंवा तिला काही त्रास होतोय का हे प्रेमाने विचारणे आणि तिला विश्रांती घेऊ देणे अत्यंत गरजेचे असते. नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत का होते या प्रश्नाचा वेध घेताना आत्तापर्यंत आपण अनेक नकारात्मक, दुःखद किंवा शारीरिक कारणांचा अभ्यास केला, परंतु मानवी मनाचा विकास हा केवळ समस्यांभोवती घिरट्या घालत नाही. काही वेळा ही अचानक आलेली शांतता कोणत्याही वेदनेतून, रागातून किंवा आजारातून आलेली नसते, तर ती माणसाच्या अंतर्गत पातळीवर झालेल्या एका अत्यंत सुंदर आणि सकारात्मक परिवर्तनातून आलेली असते. मानसशास्त्रामध्ये याला इनर ट्रान्सफॉर्मेशन आणि अध्यात्मात याला मौन किंवा आत्मशोध म्हटले जाते. वरवर पाहताना लोकांना वाटते की ही व्यक्ती एकलकोंडी झाली आहे, परंतु प्रत्यक्षात ती स्वतःच्या अस्तित्वाच्या अधिक जवळ गेलेली असते. जो माणूस नेहमी बाहेरच्या आवाजात स्वतःला शोधत होता तो जेव्हा स्वतःच्या आतल्या शांततेशी मैत्री करतो तेव्हा त्याच्या बाह्य वर्तनात हा आमूलाग्र बदल घडून येतो.
आता आपण पाहणार आहोत की वैयक्तिक प्रगल्भता आणि आध्यात्मिक ओढ माणसाला अबोल का बनवते. मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग यांच्या मते माणसाचे व्यक्तिमत्व हे आयुष्यभर स्थिर नसते, तर त्यात काळानुरूप बदल होत जातात. अनेक व्यक्ती सुरुवातीच्या आयुष्यात अत्यंत बहिर्मुख असतात. त्यांना लोकांमध्ये राहणे, सतत बोलणे, वादविवाद करणे आणि बाह्य जगाकडून मान्यता मिळवणे यात आनंद वाटतो. परंतु वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर किंवा जीवनातील काही महत्त्वाच्या अनुभवानंतर, उदाहरणार्थ एखादी मोठी जबाबदारी घेणे, अपयशातून मिळालेली शिकवण किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, माणसाचा मेंदू अंतर्मुखतेकडे झुकू लागतो. व्यक्तीला जाणवू लागते की सतत बोलण्याने केवळ ऊर्जा वाया जाते. बाह्य जगाच्या गोंधळापेक्षा स्वतःच्या विचारांशी संवाद साधणे अधिक शांतता देते. हा बदल जेव्हा घडतो तेव्हा ती व्यक्ती अचानक शांत होते. तिची ही शांतता उदास नसून ती तिच्या मनाची अत्यंत समाधानी आणि स्थिर अवस्था दर्शवते. नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीला एका टप्प्यावर हे समजते की जगातील बहुतांश संवाद हे निरर्थक असतात. गॉसिपिंग, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, स्वतःची स्तुती करणे किंवा ज्या वादातून काहीच साध्य होणार नाही तिथे तावातावांची मते मांडणे, या सगळ्या गोष्टी तिला व्यर्थ वाटू लागतात. अध्यात्म आणि मानसशास्त्र या दोन्हीच्या मते जेव्हा माणसाची बुद्धी प्रगल्भ होते तेव्हा तिची शब्दांवरची पकड सुटते आणि मौनावरची पकड घट्ट होते. जिथे शब्दांची गरज नाही तिथे शांत राहणेच योग्य. समोरच्याला जर तुमचे मौन समजत नसेल तर त्याला तुमचे शब्द कधीच समजणार नाहीत. या जाणीवेमुळे ती व्यक्ती आवश्यक असते तिथेच आणि तेवढेच बोलते. तिचे शब्द मोजके पण वजनी असतात. बाकीच्या वेळी ती शांत राहून केवळ एक साक्षीदार म्हणून जगाकडे पाहत असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा कल अध्यात्माकडे किंवा स्वतःच्या मानसिक विकासाकडे लागतो तेव्हा ती माइंडफुलनेस सजगता शिकते. नेहमी बोलणारा माणूस एकतर भूतकाळातील गोष्टी सांगत असतो किंवा भविष्यातील योजनांवर चर्चा करत असतो, परंतु अध्यात्म माणसाला आत्ता या क्षणात जगायला शिकवते. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे वर्तमान काळात जगू लागते तेव्हा तिच्या डोक्यातील विचारांचा वेग मंदावतो. ती चहा पिताना चहाच्या चवीचा आनंद घेते, निसर्गाकडे पाहताना त्याच्या सौंदर्यात हरवून जाते. अशा वेळी तिला कसलीही बडबड करण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची घाई नसते. ती स्वतःमध्ये इतकी तृप्त असते की तिच्या चेहऱ्यावर एक संथ, शांत आणि पवित्र हसू असते, पण ओठांवर शब्द नसतात. अध्यात्म सांगते की आपल्या शरीरातील वाणी ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. जेव्हा आपण सतत बोलतो तेव्हा आपली अंतर्गत शक्ती बाहेर फेकली जाते. ज्या व्यक्तींना ध्यान, योग किंवा आत्मपरीक्षणाची सवय लागते ते आपल्या या बोलण्याच्या ऊर्जेला आतल्या बाजूला वळवतात. या ऊर्जेच्या सब्लिमेशनमुळे व्यक्तीच्या मनात एक गाढ शांतता निर्माण होते. ती समाजात वावरतानाही अलिप्त राहू शकते. लोकांना वाटते की ती व्यक्ती अचानक बदलली किंवा शांत झाली, पण प्रत्यक्षात ती एका उच्च मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर पोहोचलेली असते, जिथे बाह्य जगातील कोलाहलाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. अंतर्गत बदल आणि अध्यात्मामुळे आलेली शांतता हे मानवी जीवनातील सर्वात सुंदर परिवर्तनांपैकी एक आहे. हे मौन कोणत्याही भीतीतून किंवा नैराश्यातून आलेले नसते, तर ते आत्मिक समाधानातून आलेले असते. अशी व्यक्ती जेव्हा अबोल होते तेव्हा तिचे शांत राहणे तिचे सर्वात मोठे वक्तृत्व ठरते. नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत का होते? आपण आत्तापर्यंत ही माहिती पाहिलेली आहे. आता भावनिक थकवा, ओव्हर थिंकिंग, शारीरिक समस्या किंवा आध्यात्मिक परिवर्तनाचा अभ्यास केला, परंतु जेव्हा एखादी नेहमी हसणारी, सतत बोलणारी आणि उत्साही व्यक्ती अचानक अबोल होते आणि तिची ही शांतता 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहते, तेव्हा मानसशास्त्रानुसार ते क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे गंभीर नैराश्याचे एक प्रमुख लक्षण असू शकते. हा केवळ एक तात्पुरता खराब मूड किंवा रुसवा नसतो, तर हा एक गंभीर वैद्यकीय आजार आहे जो माणसाच्या मेंदूची कार्यपद्धती आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकतो. आता आपण पाहणार आहोत की डिप्रेशन माणसाला अंतर्गत पातळीवर कसे पोखरते आणि एका अत्यंत बोलक्या माणसाला अचानक गंभीर शांततेच्या दरीत कसे ढकलते. क्लिनिकल डिप्रेशनचे सर्वात मोठे आणि प्राथमिक लक्षण म्हणजे अवेडोमिनिया. मानसशास्त्रामध्ये याचा अर्थ असा होतो की ज्या गोष्टीमध्ये व्यक्तीला पूर्वी प्रचंड आनंद मिळायचा, रस वाटायचा,
त्या गोष्टींमधील तिचा रस पूर्णपणे संपून जाणे. नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीला लोकांमध्ये राहणे, गप्पा मारणे, हसणे, हसवणे यात आनंद मिळत असतो. परंतु जेव्हा ती डिप्रेशनच्या विळख्यात सापडते तेव्हा तिला या सर्व गोष्टी निरर्थक आणि ओझे वाटू लागतात. तिला तिच्या आवडत्या मित्रांशी बोलणे, फोन उचलणे, घरातल्यांशी संवाद साधणे किंवा साध्या गप्पा मारणे यामध्ये कोणताही रस उरत नाही. मेंदूतील रासायनिक बदलांमुळे आनंदाची भावना निर्माण होणेच बंद होते. या तीव्र रसहीनतेमुळे व्यक्ती स्वतःला जगापासून वेगळी करते आणि पूर्णपणे अबोल होते. डिप्रेशन हा केवळ मनाचा कमकुवतपणा नाही, तर तो एक जैविक आजार आहे. आपल्या मेंदूमध्ये संदेश वहन करणारी काही प्रमुख रसायने असतात, जसे की सेरोटोनिन, डोपामाइन, नॉरइपेनेफ्रिन. हे हार्मोन्स आपला मूड, उत्साह आणि ऊर्जा नियंत्रित करतात. जेव्हा डिप्रेशनमध्ये या रसायनांची पातळी कमालीची खालावते तेव्हा मेंदूची कार्यक्षमता मंदावते. या अवस्थेला मानसशास्त्रात सायकोमोटर रिटार्डेशन म्हणतात. यामध्ये व्यक्तीची विचार करण्याची गती मंद होते. शब्दांची जुळवाजुळव करणे, विचार व्यक्त करणे मेंदूला अशक्य वाटू लागते. व्यक्ती तासनतास एका जागी शून्यात बघत बसून राहते. त्यामुळे ती व्यक्ती जाणीवपूर्वक शांत बसत नाही, तर तिचा मेंदू तिला संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली रासायनिक ऊर्जा पुरवू शकत नाही. डिप्रेशनचा शिकार झालेली व्यक्ती स्वतःभोवती निराशेचे आणि नकाराचे खूप मोठे जाळे तयार करते. तिच्या मनात मी कोणासाठीच महत्त्वाचा नाही, माझं आयुष्य व्यर्थ आहे, माझ्या बोलण्याने कोणाला काही फरक पडत नाही, असे तीव्र नकारात्मक विचार चक्रावून येत असतात. या मानसिक ग्लानीमुळे व्यक्ती स्वतःहून सोशल विथड्रॉवल म्हणजेच सामाजिक विलगतेचा मार्ग निवडते. ती ग्रुप मेसेजेस पाहणे सोडते, लोकांना भेटणे टाळते, घरात असूनही स्वतःच्या खोलीत दरवाजा बंद करून शांत बसणे पसंत करते. तिची ही शांतता प्रत्यक्षात तिच्या आत सुरू असलेल्या एका प्रचंड मोठ्या अंधाराची आणि आक्रोशाची साक्ष असते. ती एका अशा मानसिक गर्तेत असते जिथून तिला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसतो. बऱ्याचदा नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीची ही अचानक आलेली शांतता म्हणजे तिने जगाला दिलेली एक मूक हाक असते. जी व्यक्ती नेहमी इतरांचे प्रश्न सोडवतात त्यांना बऱ्याचदा स्वतःचे दुःख कसे मांडावे हे समजत नाही. जेव्हा त्या पूर्णपणे शांत होतात तेव्हा त्या सुप्तपणे पाहत असतात की मी नेहमी सगळ्यांसाठी धावून गेले, आज मी शांत आहे, तर कोणाचे माझ्याकडे लक्ष आहे का? कोणी मला समजून घेण्याचा प्रयत्न करते का? दुर्दैवाने अनेकदा लोक या शांततेकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला अहंकार किंवा मूड समजून सोडून देतात, ज्यामुळे ती व्यक्ती अधिकच डिप्रेशनमध्ये जाते. सो नेहमी बोलणारी व्यक्ती जेव्हा क्लिनिकल डिप्रेशनमुळे शांत होते तेव्हा तिला कोणत्याही उपदेशाची, पॉझिटिव्ह विचार कर अशा सल्ल्याची गरज नसते. अशा वेळी तिला गरज असते ती एका मानसोपचार तज्ज्ञाची, म्हणजे एका सायकॉलॉजिस्टची किंवा सायकॅट्रिकची तिला गरज असते, जवळच्या लोकांच्या बिनशर्त पाठिंब्याची. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच मानसशास्त्रावर आधारित रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन सायकॉलॉजी फॅक्ट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.